अस्तित्व मायेचे या कविता संग्रहातील माझी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे आठवणी. धुसर झालेल्या आकाशासारखं. धुसर झालेल्या आकाशासारखं मानवी जीवन. धुसर झालेल्या आकाशासारखं मानवी जीवन आणि भूतकाळात केलेले कर्तव्य कर्म. आणि भूतकाळात केलेले कर्तव्य कर्म. प्रेमाच्या गुजगोष्टी, एकमेकांना भेटण्याची ज्वलंत ओढ. प्रेमाच्या गूढ गोष्टी आणि एकमेकांना भेटण्याची ज्वलंत ओढ. मनाची तगमग, अनावर झालेला राग, लालबुंद चेहरा हे आजही मन पटलावर वाऱ्याच्या मंद मंद झुळकेप्रमाणे मनाला स्पर्शून जाते. तू निघून गेलेला दूर माझ्यापासून देहाने, पण तू तुझं मन ठेवून गेलास माझ्या हृदयात. माझ्या हृदयात. खूप साऱ्या आठवणी ठेवून गेलास माझ्या हाताच्या रिकाम्या उंजळीत. खूप साऱ्या आठवणी ठेवून गेलास माझ्या हाताच्या रिकाम्या उंजळीत. तुझ्या स्मृतीने चिरंतन माझे डोळे पाणावतात. तुझ्या स्मृतीने चिरंतन माझे डोळे पाणावतात. कोरड्या झालेल्या माझ्या पापणीला पुन्हा पुन्हा ओल्या चिंब करतात. कोरड्या झालेल्या माझ्या पापणीला पुन्हा पुन्हा जिवंत करतात. मी तुझ्या आयुष्याला हिरवळीसारखा स्पर्श केला. मी तुझ्या आयुष्याला हिरवळीसारखा स्पर्श केला, पण तू श्रावण सखा बनून कायमचा निघून गेला. पण तू श्रावण सखा बनून कायमचा निघून गेला. आनंदाचे क्षण येण्यासाठी तुझ्या मनात आशेची किरणे प्रज्वलित केली. आनंदाचा क्षण येण्यासाठी तुझ्या मनात आशेची किरणे प्रज्वलित केली. तू मला दिलेली वचने मात्र असत्य ठरली. तू मला दिलेली वचने मात्र असत्य ठरली. हे मला कळले तेव्हा माझे आयुष्य अविश्वासाच्या अंधाराने. हे मला कळले तेव्हा माझे आयुष्य अविश्वासाच्या अंधाराने व्यापून गेलेले होते. हे मला कळले तेव्हा माझे आयुष्य अविश्वासाच्या अंधाराने व्यापून गेलेले होते. त्यातून निर्माण होणाऱ्या असह्य वेदना मला माझ्या भोळेपणाची आणि अति आत्मविश्वासाची जाणीव करून देतात चिरंतन. मला माझ्या भोळेपणाची आणि अति आत्मविश्वासाची जाणीव करून देतात चिरंतन.